आणि बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीलाच एक मोठी बातमी येते। बांगलादेश हिंसाचाराच्या दरम्यान कांदा व्यापाऱ्यांना मोठा फटका बसलाय। कारण नुकत्याच बांगलादेशमध्ये 80,000 टन कांद्याची निर्यातीसाठी केंद्राने परवानगी दिली होती। त्याचबरोबर नाशिकमधून बांगलादेशच्या करता काही ट्रक रवाना झाले होते, मात्र 70 ते 80 ट्रक बांगलादेशच्या सीमेवर अडकल्याची माहिती आहे। सीमा सुरू होण्यासाठी किमान 5 ते 6 दिवसांचा कालावधी लागू शकतो आणि या प्रकरणाची दखल घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तातडीने पत्र लिहिलं आहे। बांगलादेशची सीमा खुली करून दळणवळण सुरळीत व्हावं यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे। केंद्र सरकारने बांगलादेशच्या काळजीवाहू सरकारशी संपर्क साधावा असंही त्यांनी म्हटलं आहे। बांगलादेशच्या परिस्थितीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत असल्याचंही राजू शेट्टी यांनी या पत्रात नमूद केलं आहे। लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। लक्ष्मण, नाशिकमधून किती ट्रक किती कांदा निघाला होता की जो आता अडकून पडलाय? मिलिंद सर, नाशिकमधून आपल्याला सर्वांना कल्पना आहे की मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात जी आहे ती वेगवेगळ्या देशांमध्ये केली जाते आणि यामध्ये नाशिकच्या कांद्याला सगळ्यात जास्त मोठी बाजारपेठ असलेला एक देशांपैकी असलेला एक बांगलादेश आहे। मात्र बांगलादेशच्या सीमेवर नाशिकमधून गेलेल्या साधारणतः 70 ते 80 कांद्याच्या ट्रक जे आहेत त्या सीमेवरतीच अडकून पडलेले आहेत। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि निर्यातदार करणारे व्यापारी जे आहेत त्यांचं यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांचं नुकसान यासाठी आहे की जोपर्यंत व्यापाऱ्यांचा माल दुसऱ्या देशात पोहोचत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना निम्मे पैसे जे आहेत ते त्यांच्या खात्यावर जमा होतात आणि उर्वरित पैसे जे आहेत ते एक्सपोर्ट पूर्ण झाल्यानंतर मिळत असतात। त्यामुळे हा फटका जो आहे तो व्यापाऱ्यांबरोबरच आता शेतकऱ्यांना देखील बसताना पाहायला मिळतोय आणि त्यामुळे व्यापारी देखील आता नव्यानं माल खरेदी करायला तयार नाही आणि या सगळ्यामुळे आता शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आलेला आहे। बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या या सगळ्या हिंसाचार प्रकरणाबाबत वरिष्ठ पातळीवर तोडगा काढावा अशा प्रकारची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आहे आणि या सगळ्याच्यासाठी आपण जसं सांगितलं की राजू शेट्टी जे आहेत त्यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रामध्ये उपरोधिक पद्धतीचे टोले देखील मारण्यात आलेले आहे की काळजीवाहू सरकार आहे, त्या काळजीवाहू सरकारने शेतकऱ्यांचा जो काही कांद्याचा प्रश्न आहे तो तातडीने सोडवा अशा प्रकारची मागणी केलेली आहे। त्यामुळे बांगलादेशच्या सीमा कधीपर्यंत खुल्या होतात हे बघणं महत्त्वाचं आहे। याकडे लक्ष लागलंय। लक्ष्मण, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। बांगलादेशामध्ये जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे तिथली सगळी अंतर्गत व्यवस्था ठप्प झालेली आहे आणि भारताबरोबरचं दळणवळण थांबलेलं आहे। त्याचा फटका आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय। कांदा घेऊन जाणारे ट्रक सीमेवर थांबलेले आहेत, तेव्हा केंद्र सरकारनं हस्तक्षेप करून आता जे काही काळजीवाहू सरकार बांगलादेशमध्ये आहे त्यांच्याशी चर्चा करून हा भारतीय शेतकऱ्यांचा आणि विशेषतः नाशिकच्या शेतकऱ्यांचा जो कांदा बांगलादेशमध्ये जातो तो रस्त्यात थांबलेला आहे तो सुरळीत जावा यासाठी प्रयत्न करावा अशी मी शासनाला विनंती करतो। आजच मी पंतप्रधानांना त्या संदर्भातलं एक पत्रही लिहिलेलं आहे आणि शासनानं तातडीनं हस्तक्षेप करून हा कांद्याचा प्रश्न सोडवावा अशी आमची शेतकऱ्यांची इच्छा आहे। आणि आपल्यासोबत आता जोडले गेले तर कांदा उत्पादक शेतकरी नेते भरत दिघोळे। भरत भाऊ, स्वागत आहे आपलं। तुमची काय मागणी आहे? किती शेतकऱ्यांचा किती कांदा सध्या अडकून पडला आहे बांगलादेशच्या सीमेजवळ? हा, नमस्कार। आज आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना माहिती देत आहोत की बांगलादेशमध्ये जी काही परिस्थिती निर्माण झाली होती, अस्थिरता निर्माण झाली होती, त्या माध्यमातून बांगलादेशची बॉर्डर जी आहे काही काळासाठी बंद होती। परंतु मध्यरात्री बांगलादेशच्या बॉर्डरवरती असलेले 70 ते 80 कांद्याचे जे ट्रक होते त्यापैकी रात्री 1 वाजेपर्यंत 40 ट्रक जे आहे ते निर्यात झालेले आहेत बांगलादेशला आणि 30 ट्रक आज रस्त्यामध्ये आहे ते निर्यात होतील आणि बांगलादेशमधल्या बँकाही चालू झाल्यामुळे रक्कम ट्रान्सफर सुविधा सुरू झाली। त्याच्यामुळे आजपासून नाशिक असेल किंवा महाराष्ट्रातील कांदा जी निर्यात बांगलादेशसाठी होणार आहे त्याच्यामध्ये कुठलाही अडथळा येणार नाही। हे आता नवीन माहिती आहे जी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे। परंतु केंद्र सरकारने तातडीची बांगलादेश बरोबर बोलणी करणं गरजेचं आहे की येणाऱ्या काळात बांगलादेशची किंवा परदेशात कुठे कांद्याच्या निर्यातीत अडथळा निर्माण होऊ शकणार नाही पाहिजे, याचं सरकारने काळजी घ्यावी। ठीक आहे, धन्यवाद भरत भाऊ, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल। त्यांनी म्हटलं त्याप्रमाणे मध्यरात्रीनंतर पहाटेच्या सुमारास
काही ट्रक हे बांगलादेशात पोहोचलेले आहेत कांदा घेऊन आणि आज संध्याकाळपर्यंत बाकीचे उर्वरित ट्रकसुद्धा बांगलादेशात जातील आणि शेतकऱ्यांचा अडलेला कांदा